राहू द्या, महाराष्ट्र केसरी कॉम्पिटिशन प्रत्येक वर्षी येत राहणार आहे. तर हे मी नेऊ का दुसरं कोणी नेऊ, पण माझी तर इच्छा आहे की आपल्या सर्वांचा आशीर्वादानं ही महाराष्ट्र केसरीची गदा मला भेटावी आणि मी गंगावेश तालमीला परत एकदा ते उत्सवाचा आनंदाचा क्षण द्यावा, आमच्या वस्तादांना ते आनंदाचा क्षण द्यावा. तर सर्वांनी माझ्यावर प्रेम केलं आहे, ह्याच्याबद्दलच मी धन्यवाद बोलतो सगळ्यांना. वस्तादांची फार इच्छा होती गंगावेशमध्ये गदावी, बरेच वर्षांनी तुम्ही पूर्ण स्वप्न केलं आहे. वस्तादांनी आईवडिलांबाबत काय म्हणाला? आम्ही आणि आईवडिलांबद्दल बोलायचं म्हटलं तर त्यांनी कष्ट केलेलं आहे, खूप माझ्या मागं खूप कष्ट केलेलं आहे. प्रत्येकाचे आईवडील करतात, माझेच नाही, प्रत्येकाचे आईवडील करतात. तर मी त्या कष्टाचं फळ कुठं तर त्यांना दिलेलं आहे. आणि अजून एकदा मला अशी इच्छा आहे की आतापर्यंत त्यांच्या सर्वांची इच्छा होत्या, पण आता माझी इच्छा आहे की मी स्वतः माझ्या इच्छेनुसार मी त्यांना ही गदा द्यावी. तर आणि वस्तादांचं बोलायला गेलं तर ते मी पान आयुष्यभर त्यांचं पाय धुवून पेलं तरी मी फिडू शकत नाही. त्यांनी माझ्यावर म्हणजे की खरं तर मी महाराष्ट्र केसरी किताब 2020 सालीच जिंकला आहे, तरी पण तेव्हापासून डबल महाराष्ट्र केसरीसाठी प्रयत्न करतोय. एकदा फायनलपर्यंत पोहोचलो होतो आणि त्यानंतर आता खरं तर काही वेगळ्या प्रमाणात म्हणजे प्रॅक्टिस करून घेतलेली गुरुवर्य काकासाहेब पवार यांनी. काही दिवस पंजाबमध्ये होतो सिकंदर कॅरोकोसव यांच्याकडं, थोडी वेगळ्या पद्धतीने प्रॅक्टिस केली. याच्या आधी 2 वर्ष मातीतून लढलो आणि परत एकदा मॅचचा निर्णय घेतला आणि एक उत्तम प्रॅक्टिस करूनच या ठिकाणी उतरलेलो आहे. आज पहिली फेरी जिंकली, कशी मॅच होती आणि आता पुढच्या फेरीत आता तर मॅचमध्ये तर सगळे तुल्यबल 5 असे पैलवान आहेत. एक मोठी कडवी लढत असणारे, पृथ्वीराज असणारे, अजून शिवराज असणारे. हो नक्कीच, आज तर एक ज्युनियर पैलवानासोबत कुस्ती झाली, त्याचा पण काही प्रमाणात अनुभव घेता आला. आणि याच्यानंतर जे माझ्या लॉट्सला किंवा माझ्या याच्यात जे मल्ल आहे शिवराज राक्षे, दादा शेळके, अजून कोल्हापूर साईडचे, तर त्यांचं नक्कीच मला कडवं आव्हान राहील. पण ते मी प्रॅक्टिसच्या मार्फत मी स्वीकारेल आणि नक्कीच माझा निर्णय किंवा माझा रिझल्ट चांगल्या प्रमाणात देईल. काका पवारांच्या तालमीत तुल्यबळ मलावर कोणत्या मलावर सराव केला, कसा सराव केला, तर कितपत फायदा? तसं तर सर बघितलं तर आमची रोजच सर्वांसोबत महेंद्र गायकवाड असतील, उपमहाराष्ट्र केसरी आंतरराष्ट्रीय पदक विजेता आहे तो, शिवराज राक्षे असतील, दादा शेळके असतील, रविराज चव्हाण असतील, यांच्यावर रोजच प्रॅक्टिस दरम्यान अनुभव घेता येतो प्रत्येकाला एकमेकाचा. आणि असं काही नाही की आता शेवटी स्पर्धेत मॅटवरती प्रत्येकाचा अनुभव किंवा प्रत्येकाची प्रॅक्टिसच कामाला येईल, त्या ठिकाणी रिझल्ट वेगळाच लागत आहे. जेव्हा तुम्ही महाराष्ट्र केसरी जिंकले तेव्हा काका पवारांच्या 2 पट्टे फायनल आले हो नक्कीच. एवढं तर एक माझ्या अनुभवाने सांगतो की नक्कीच ही गदा म्हणजे महाराष्ट्र केसरी 2026च्या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाच आम्ही नेण्याचा प्रयत्न करेल आणि आमची इच्छा पण आहे की आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात ही गदा जावी. महाराष्ट्र केसरीसाठी जी कुस्ती सुरू होती ती कुस्ती लावण्यासाठी या विभागाचे लोकप्रिय आमदार पैलवान ज्ञानेश्वर आबा पेटके आणि उपमहाराष्ट्र केसरी पैलवान संतोष गरुड या दोन आणि स्पर्धेसाठी उपमहाराष्ट्रीय स्कॉर्पिओ ही गाडी, त्याचबरोबर 4 लाख रुपये रोख इनाम हा देण्यात येत आहे. त्याचबरोबर गटातील जे विजेते माती विभागातील विभागातील 9 या 18 विजेत्यांसाठी बुलेट गाडी आणि उपविजेत्यांसाठी स्प्लेंडर गाडी या वर्षी देण्यात येत आहे. त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज माती विभागातून आणि गादी विभागातून यासाठी 51,000 त्याचबरोबर 97 किलो वजन गटासाठी देण्यात येत आहे. कुस्तीचा गुणफलक समसमान, लाल 3 निळा 3 समसमान गुणफलक 3-3. परंतु सध्या स्कोरबोर्डवर सिकंदर शेख यांच्या गुणाखाली अंडरलाईन आहे, अखेरचे गुण त्यांचे आहेत. याच गुणांवर जर कुस्ती संपली तर सिकंदर शेख विजयी ठरतील. लास्ट पॉइंट विनर या नियमानुसार गुण घेण्याचा अटोकाट प्रयत्न दरम्यान आणि सिकंदर शेखला मारती. अखेरचे मोलाचे 15 सेकंद आक्रमक वाटायला महेंद्र गायकवाड बरोबर अंतिम फेरीमध्ये कोण लढणार
प्राप्त आणि माती विभागाच्या शेखचा प्रवेश. अभिनंदन पैलवान. पोलीस स्टेशनचे कर्तव्य दक्ष अधिकारी आदरणीय नंदकुमारजी गायकवाड साहेब आणि त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. चालू लाल पट्टीमध्ये लढतो आणि रवी सोलापूर जिल्हा या पट्टीमध्ये लढतोय. 79 किलो वजन गटातले सगळे पैलवान माती विभागातील माथ्या क्रमांक 1 जवळ येऊन थांबायचा. उपस्थित सर्व क्रीडा शौकीनांचं कुस्ती शौकीनांचं गणेश डुबे हार्दिक स्वागत. गणेश डुबे पहिल्या फेरीला येताना सर्व सरपंचच्या भूमिकेमध्ये सुंदरतेनं राष्ट्रीय तालीम संघाचे खजिनदार आदरणीय पैलवान रामदासजी माजिरे साहेबांचं स्वागत. देत आहे. खेळी डावाची पकड सुदर्शनची ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु सिकंदर आक्रमक झालाय. ताबा मिळवा 2 गुणांची नोंद. कुस्तीचा गुणफलक समसमान. लाल 3 निळा 3 समसमान गुणफलक 3-3. परंतु सध्या स्कोरबोर्डवर सिकंदर शेख यांच्या गुणाखाली अंडरलाईन आहे. अखेरचे गुण त्यांचे आहेत. याच गुणांवर जर कुस्ती संपली तर सिकंदर शेख विजयी ठरतील. लास्ट पॉइंट विनर या नियमानुसार. गुण घेण्याचा अटोकाट प्रयत्न दरम्यान स्टेप आउट आणि सिकंदर शेखला मारती. अखेरचे मोलाचे 15 सेकंद. आक्रमक राहायला महेंद्र गायकवाड बरोबर अंतिम फेरीमध्ये कोण लढणार? प्रश्नाचं उत्तर प्राप्त आणि